आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आता विद्यार्थ्यांना जे मध्यान्ह भोजन असेल, सकाळचा ब्रेकफास्ट असेल, हे संपूर्ण जेवण आता चुलीवरती बनवण्याची वेळ शाळेवरती आलेली आहे, वसतिगृहांवरती आलेली आहे। मी आता कांचनवाडी येथील राजे संभाजी सैनिकी शाळेमध्ये आहे आणि या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात। या अगोदर गॅसवरती या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवलं जात होतं, मात्र आखाती देशातील युद्धामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की गॅस पुरवठा होऊ शकत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचं जेवण देखील शाळा थांबवू शकत नाही, म्हणून शाळा प्रशासनाला चुलीवरती जेवण बनवावं लागत आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर चपात्या करण्याचं काम जे सुरू आहे त्यासाठी एक मोठा तवा लावण्यात आलेला आहे। विशिष्ट प्रकारची सोय ही संपूर्ण चुला पेटवण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आता या चपात्या केल्या जात आहेत। बाकी विद्यार्थ्यांसाठी लागणार भाजी असेल, इतर ज्या सगळ्या वस्तू आहे ते बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र आता परिस्थिती अशी झाली आहे की गॅस नसल्यामुळे त्यांना लाकडं देखील आणावे लागतात, चुलीवर हे सर्व बनवावं लागतं। माझ्यासोबत बोलण्यासाठी शाळा प्रशासनाचे काही शिक्षक आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया। सर, किती दिवसापासून खरं तर गॅस पुरवठा नाहीये आणि कशी ही परिस्थिती सगळी? गेल्या 5 ते 6 दिवसापासून आमच्याकडे गॅस नाही आहे। रोज आम्हाला 1.5 ते 2 कमर्शियल सिलेंडर 350 ते 400 पोरांच्या स्वयंपाकासाठी लागतं। सगळा स्वयंपाक आज सिलेंडरवरती होतो, पण आता 5-6 दिवसापासून आलेल्या अडचणीमुळे आम्हाला भट्ट्या बनवून भट्टींवरती स्वयंपाक चालू करावा लागलेला आहे। त्या भट्ट्यांवरतीच वेळ विद्यार्थ्यांच्या जेवणाला जास्त लागतो, विद्यार्थ्यांची जेवणाची तारंबळ उडते, जेवणाला थोडासा उशीर होतो, रात्रीचं जेवण लवकर बनवावं लागतंय, थोडंसं अंधाराच्या अगोदरच सगळं करावं लागतंय। त्या सगळ्या गोष्टींच्या खूप अडचणी येत आहेत। सिलेंडर असलं तर या गोष्टींच्या अडचणी येत नाहीत। ह्या सगळ्या भट्टींवरती नंतर त्याच्यापासून निर्माण होणारा धुराचा त्रासही कर्मचाऱ्यांना होतो, काम करणाऱ्या लोकांना होतो। या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतंय। भोजनालय प्रमुख देखील माझ्यासोबत आहेत। सर, खरं तर गॅसवर बनवणं, सिलेंडरवर बनवणं आणि आता ही लाकडी जमा करून आणणं, त्यानंतर याच्यावर बनवणं, किती सगळं यामध्ये वेळही जातो आणि किती त्रास सहन करावा लागतोय? वेळ तर जातो, जे आखाती युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, परंतु ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुलांना तर जेवण द्यावंच लागेल। सकाळी नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, तर त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाने, शाळेच्या सर्व प्रशासनाने लाकडी भट्टी बनवून आम्ही त्या ठिकाणी मुलांना वेळेवर ते जेवण देत आहोत। परंतु त्यामध्ये होणारा त्रास, विद्यार्थ्यांचा जाणारा वेळ, या गोष्टी सगळ्या पाहून पुढे जावं लागत आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर आता युद्धाचा परिणाम शाळेवरती दिसू लागलाय, विद्यार्थ्यांवरही त्याचा परिणाम होतोय। आता हे जेवण या चुलीवरती बनवणं या ठिकाणी सुरू आहे। विद्यार्थ्यांचं जेवण थांबू नये यासाठी खरं तर ही संपूर्ण आता खबरदारी या ठिकाणी घेतल्या जाते। मात्र एकूणच परिस्थिती अशीच राहिली तर यामध्ये त्रास देखील विद्यार्थ्यांना असेल किंवा शाळा प्रशासनाला असेल, दिवसांदिवस जास्त सहन करावं लागेल असं चित्र आहे। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।